तर कुठल्याही परस्त्रीवर जर तू वाईट नजर टाकली तर गाठ माझ्याशी आहे. चल जा नी. हे सगळं काहीही नकोय मला. महाराज काय झालं? एकटेच आलात तुम्ही? सौंदर्यवती कुठे? तिला नाही आणलं सोबत? ती सौंदर्यवती आज इथे असती, माझ्या बाहुपाशात असती, जर तो विठ्ठल मध्ये आला नसता तर. अपमानित झालेला दिंडीरासूर ह्या अपमानाचा सूड घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार, परंतु कोणीही घाबरू नका. एकत्र येऊन सर्वांनी त्याचा सामना करा. यश तुम्हालाच मिळेल. देवा, आपण स्वतः आमच्या सोबत असाल, आम्हाला कसली भीती? आपण आहात, आपलं नावही आहे. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. महाराज, तो या प्रदेशात आल्यापासून आपलं भय कमी झालंय. महाराज, तुम्ही आज्ञा द्या, आपण आताच त्याच्या विरुद्ध युद्ध पुकारू. नाही, युद्ध नाही. युद्धाशिवाय, शस्त्राला हात लावल्याशिवाय त्याला पराभूत करावं लागेल आणि मग त्या रुक्मिणीला आपलंसं करावं लागेल. त्यासाठी असं काहीतरी करा, या विठ्ठलाला दुःख होईल, त्याला वेदना होतील, त्याला क्षती पोहोचेल. महाराज, एकच मार्ग आहे. कुठला? महाराज, मनुष्यांना इजा झाली की त्या विठ्ठलाला वेदना होतात. सर्व सुखात आनंदात राहावे म्हणून धडपडत असतो. मग त्या मनुष्यांची अशी विटंबना करा, दुःख त्या विठ्ठलाला होईल. लहान वृद्ध स्त्री पुरुष असताना कुठलाही भेदाभेद करू नका. असा आक्रांत करा की तर त्या विठ्ठलाला पोहोचली पाहिजे आणि त्याचा आनंद मला इथं उपभोगता आला पाहिजे. सोडा, सोडा माझ्या लेकराला, सोडा म्हणते ना. मग ऐका, सर्वांनी ऐका. ही अवस्था जर पुन्हा होऊ नये असं वाटत असेल तर सांगा त्या विठ्ठलाला सोडून जा हा प्रदेश. ही भूमी दिंडीरासूर महाराजांचे. इथं फक्त आणि फक्त दिंडीरासूर महाराजांचं आधिपत्य राहील. दिंडीरासूर महाराजांचा, दिंडीरासूर महाराजांचा, दिंडीरासूर महाराजांचा. हा अनर्थ टाळण्यासाठी मला तिथे जावंच लागलं. हे काय जाणवते मला? उठणार रे माझ्या बाळा, डोळे उघड. बघा बघा काय अवस्था केली माझ्या लेकराची. माझं लेकरू ते. देवी, कोणी केली तुमची ही अवस्था? दिंडीरासुराच्या राक्षसांनी. विठ्ठल देवानी हा प्रांत सोडून जावा म्हणून त्यांनी तसा निरोप दिलाय आमच्याकडे.
परंतु आम्ही आमच्या देवाला आणि देवीला नाही जाऊ देणार. तुम्हीच तर एका आशा जगण्याची आमच्यासाठी. हो देवी, त्या दिंडीरासुरापासून आणि त्यांच्या राक्षसांपासून तुम्हीच आमचं काय ते रक्षण करू शकता. आम्हा गरिबांना देवा तुमचाच आधार आहे. आता हे कृपाछत्र नका काढून घेऊ. देवी, पदर पसरते तुमच्या पुढे, ताण घाला पदरात, आम्हाला सोडून नका जाऊ. देवी तुम्ही नका ना जाऊ आम्हाला सोडून. नका सोडून जाऊ आम्हाला. नका सोडून जाऊ आम्हाला. नका जाऊ आम्हाला सोडून. मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. ज्या भूमीत विठ्ठल आहे तिथे मी राहणार नाही हा निश्चय केला होता. परंतु मी जर हे क्षेत्र सोडून गेले तर इथल्या लोकांना दैत्य त्रास देते. रुक्मिणी थांब. मला ठाऊक आहे तुला माझ्याशी बोलण्याची देखील इच्छा नाही, परंतु आत्ता हा राग सोड. झालं गेलं सर्व विसर असं मी तुला सांगतही नाही, सांगणारही नाही. परंतु त्या गोष्टी मनात ठेवून राग धरण्याची ही वेळ नाही. मनोमिलन हे दुसऱ्या कोणासाठी होत नाही. ही दोन मनांमध्ये प्रेम भावना असते. परंतु ही वेळ स्वतःचा नाही, आपल्या प्रजेचा विचार करण्याची आहे. तुम्ही कोण आहात आणि हे काय बोलत आहात? मी तुम्हाला ओळखतच नाहीये, तिथे मनोमिलन कसं? उगाच माझ्या मागे येऊन जवळीक साधायची आवश्यकता नाहीये. मी तुमचं काहीही ऐकणार नाही. रुक्मिणी, तुझं माझं एक होणं ही ह्या युगाची गरज आहे आणि हे विधलिखित तूही चुकवू शकत नाही.